नागपूरमध्ये अंमली पदार्थ तस्करी विरोधात कोराडी पोलिसांच्या एनडीपीएस पथकाने मोठी आणि धडक कारवाई केली आहे। 26 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 4:30 ते सकाळी 8 वाजेच्या दरम्यान संभाजीनगर कोराडी परिसरातील सर्व्हिस रोडवर संशयास्पद कार थांबवत पोलिसांनी तब्बल 138 ग्राम एमडी-मेफेड्रॉन जप्त केला आहे। या कारवाईत शेख इम्रान शेख इस्राईल, शहबाज अहमद शेख आणि अंकित कुमार बस्कार या 3 आरोपींना अटक करण्यात आली असून शंभू सिंग नावाचा आरोपी फरार आहे। आरोपींच्या ताब्यातून सुमारे 6,90,000 रुपयांचे एमडी ड्रग्ज, 3 मोबाईल फोन, इंडिका विस्टा कार आणि इलेक्ट्रॉनिक वजन काटे असा एकूण 10,21,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अंमली पदार्थांची विक्री आणि वाहतूक करताना आरोपी रंगेहात पकडले गेले असून कोराडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फरार आरोपीचा शोध सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे। कोराडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एमपी कडे जाणाऱ्या रस्त्यावरती आम्ही हायवेवर गस्त करत असताना एक संशयित वाहन नागपूरच्या दिशेने थांबलेले असल्याचे आम्हाला आढळून आले। आम्ही संशय वाटल्याने त्याच्याकडे जात असताना तो पळून जाऊ लागला। त्यावेळेस आम्ही त्याचा पाठलाग करून त्याला थांबवले असता त्याच्यामध्ये एकूण 3 इसम मिळून आले। त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यामध्ये एकूण 138 ग्रॅम एमडी हा अंमली पदार्थ मिळून आलेला आहे। त्यांच्याकडून 138 ग्रॅम एमडी पदार्थ तसेच एक कार आणि 3 मोबाईल, 2 वजन काटे असे हस्तगत करण्यात आलेले। टोटल 10,21,000चा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करून पंचनामा कारवाई घटनास्थळी करण्यात आलेले आहे। यामध्ये जे आरोपी अटक झालेले आहे त्यांचे नाव आहे एक शेख इम्रान इस्राईल, यशोधरानगर या ठिकाणी राहणार आहे। दुसरा आरोपीचं नाव आहे शहबाज अहमद शेख रियाज अहमद शेख, हा पण यशोधरानगरमध्ये राहणार आहे। तिसरा अंकित कुमार लक्ष्मण बंसकार, हा यूपी मधला मध्य प्रदेशमध्ये शिवनी जिल्ह्यामध्ये राहणार आहे। त्याचप्रमाणे या आरोपींनी हा जो एमडी अंमली पदार्थ आहे हा मंदसौर जिल्हा राजस्थान बॉर्डरवर मध्य प्रदेश या ठिकाणून आणलेला आहे आणि त्यामध्ये एक फरार आरोपी आहे, त्याचा आम्ही शोध घेत आहोत। माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल सर यांनी ऑपरेशन थंडर सुरू केलेले आहे नागपूर शहर नशामुक्तीसाठी। त्या अंतर्गत ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे।